नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आणि आज नेहमीप्रमाणे आणि आपल्या परंपरेप्रमाणे आपण एका प्रयोगशील आणि कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या गावी आज आपण आहोत. आणि आपल्याबरोबर आपले कष्टकरी शेतकरी मित्र श्री मारुती धुमाळ हे आपल्याबरोबर आहेत. हे आमच्याबरोबर नवीनच जोडले गेलेले आहेत गेल्या 2-4 महिन्यामध्येच. 4 महिन्यापूर्वी 4 महिन्यामध्ये. आणि त्यांनी प्रायोगिक तत्वावर त्यांच्या ह्या अंजिराच्या प्लॉटला आणि डाळिंबाच्या प्लॉटला दोन्ही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर त्यांनी मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाखाली काही नवीन प्रयोग केलेले आहेत. धुमाळवाडी हे गाव डाळिंबासाठी प्रसिद्ध होतं. होतं. आमचे अनेक शेतकरी होते आणि आहेतही अजून. पण ह्या ठिकाणी सध्या डाळिंबाच्या पिकावर रोगांच्या प्रादुर्भावामुळं आपल्या अन्नपूर्णा ह्या आपल्या नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीमधल्या अनेक शेतकरी डाळिंबवाले आहेत, आपल्या अंजीरवाले आहेत. तर इथला तुमचा काय अनुभव आहे हा जरा कॅमेऱ्याकडे बघून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही रासायनिक करून इकडे कसे आला, ह्याला काय काय केलं, आज आसपास तुमच्या काय चालू आहे, आपली बाग कशी आहे, फळधारणा कशी आहे वगैरे हे सगळं तुम्ही जरा सांगा. मी आता चालूला मी 2 महिन्यापूर्वी रासायनिक म्हणजे बंद केले फवारणी. बरं. आणि खालून जे विकच आहे. बरं. आणि आता तुमचं भूसुधारक आता मी चालू 10-15 दिवसांनी मी चालू करणार आहे. बरं बरं बरं. आणि इथं बरेच जणांना 4 दिवसाला औषध मारतात, परंतु करपा हा अंजिरावर करपा हा रोग येतो. बरं. पण तो कंट्रोल झाला नाही. म्हणजे ह्यावेळी करपा आलेला आहे. पण ते कंट्रोल झाला नाही. मी 15 दिवसातनं फवारणी करतोय. एकदम क्लिअर पानं आहेत आमचे. म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा फवारणी केल्यानंतर हा प्लॉट टिकला? हा टिकला. आता रासायनिकवाले जे फवारणी करतायत त्यांच्या प्लॉटची सध्याची अवस्था काय आहे? त्यांची सध्याची अवस्था फार बेकार आहे. त्यांनी आता डोक्याला हात टेकवले, पूर्ण पानं त्याची पानगळ झालेली आहे. 5 दिवसाला फवारणी करतात पण काही फरक 5 दिवसाला फवारणी करून खर्च करून सुद्धा बागा टिकल्या नाही त्या टिकल्या. मग असं काही वेगळं आमच्या अन्नपूर्णामध्ये तुम्हाला जाणवलं की 2च फवारणीवर हा प्लॉट पण टिकलाय आणि अजून हिरवगार दिसतंय? अजून हिरवगार आहे आणि मावा कंट्रोल मध्ये आलाय. पाण्याची पान चकाकी आहे. मग तुम्हाला रासायनिक पेक्षा अन्नपूर्णाची फवारणी जास्त इफेक्टिव्ह वाटते? येस. म्हणजे काही अडचण नाही. बरं. आणि आता जी फळधारणा, सुंदर फळधारणा दिसते, प्रत्येक आमच्या फांदीला बघा फळं पूर्ण भरलेली आहेत संपूर्ण. बरोबर आहे. तर रासायनिक तुम्ही करत असतानाची फळधारणा एवढी होती का? नव्हती, अजिबात नव्हती. आता भरपूर फळधारणा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा रासायनिक करत होता तेव्हा एवढे अंजीर लागत नव्हते कधीच. हे जास्त झालेले आहे, जास्त झाले. आणि फळांची साईज आणि जो कलर तकाकी दिसतीये अशी तकाकी रासायनिक मध्ये असते? नव्हते अजिबात. मग तुम्हाला आता विश्वास बसलाय की रासायनिक सोडलं विश्वास बसलाय फायदेशीर होऊ शकतं? आता आम्ही फक्त मिशन ऑर्गॅनिकच, दुसरं काही सुद्धा नाही. पण मला सांगा, ह्या प्लॉटला 2 फवारण्याचा खर्च किती आला? खर्च किती? 800 रुपये आला फक्त. ऐकलं काय मित्रांनो? आज धुमाळ साहेब सांगतायत ह्या बागेला अन्नपूर्णाच्या 2 फवारण्या, त्या पण त्यांच्या अडचणीमुळे वेळेत मारता आल्या नाहीत. वेळ आमची शेड्यूल गडबड झाली तरी सुद्धा फक्त 800 रुपये याच्यावर ही बाग वाचली. आज गावामध्ये करपा रोग आल्यामुळं यांचे मित्रमंडळी, नातेवाईकांच्या सगळ्या अंजिराच्या बागा मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत. संपूर्ण पाणगळ झालेली आहे आणि ह्या वर्षी उत्पन्न त्यांना मिळेल का नाही याची शाश्वती नाही. अशा केसमध्ये या शेतकऱ्यांना फक्त अन्नपूर्णाच्या 2 फवारण्या घेतल्या, ज्याचा खर्च 800 रुपये आलेला आहे. त्या 800 रुपये खर्चावर नैसर्गिक शेतीमुळं यांची ही बाग वाचलेली आहे. आता आपण बागेमध्ये आहोत. हिरवागार प्लॉट आहे. किरकोळ जो करप्याचा प्रादुर्भाव होता तो अन्नपूर्णाच्या फवारणीमुळे क्लिअर झाला, आटोक्यात आला. आणि जी फळधारणा झाली, मी सुद्धा सांगतोय तुम्हाला, मी अनेक बागेमध्ये गेलोय. आज त्यांच्या तोंडून मला पहिल्यांदा ऐकायचं होतं की अंजीर जे लागलेले आहेत ना, आत्ता खाल्लेला आहे मी अंजीर, सुंदर चव आणि फळधारणा बघा कशी सुंदर आहे आणि निरोगी झाडं आहेत. आणि आता धुमाळ साहेबांना ही गोष्ट कळालेली आहे की जर फवारणीवर फक्त एवढी छान बाग येत असेल तर जमिनीमध्ये भूसुधारक गेलं ते मग अप्रतिमच होणार आहे. अप्रतिम होणार आहे. आणि मला नाही वाटत आता धुमाळ साहेबांना मी अजून काही वेगळं सांगायला पाहिजे, कारण त्यांना निसर्गानं हा चमत्कार दाखवला आहे आणि त्यांनी मिशन ऑर्गॅनिकच्या कामावर विश्वास ठेवला
आणि अतिशय श्रद्धेनं आणि प्रेमानं त्यांनी औषध वापरलं आहे, त्याचे रिझल्ट समोर आहेत. त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. कारण सोपं नाही, रसायन सोडून बिन रासायनिक म्हणजे नैसर्गिक करणं हे सोपं धाडस लागतं त्याला. ते धाडस तुम्ही दाखवलंय. आणि इतर लोक बी त्रास देतात, बाबा ती मारू नको, काय फायदा होणार नाही दिसा लागलंय. आता गावाच्या लोकांना कळेल तुमची बाग कशी आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्यांच्या समोर एक आदर्श आज ठेवलेला आहे. आता याच्या पुढे तुमच्या ह्याच्या बागेमध्ये पण जाऊ आपण, डाळिंबाची बाग, तिथलंही आपण बघूया, तिथलाही व्हिडिओ घेऊया. आत्तापुरतं थांबूया. नमस्कार. आज आपण त्यांच्या डाळिंबाच्या शेतावर आहोत. ही डाळिंबाची बाग आहे आणि भगवा या जातीचं डाळिंब त्यांनी लावलेलं आहे. यावर्षी 6 महिन्यापासून त्यांनी रासायनिक पद्धतीनं ह्या बाग करण्याचं थांबवलं आणि मिशन ऑर्गॅनिक बरोबर नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं त्यांनी काम चालू केलं. आज हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातल्या मला तमाम शेतकऱ्यांना मला हे सांगायचं आहे की काही सेन्सिटिव्ह पिकं अशी आहेत, जसं डाळिंब आहे आणि द्राक्ष आहे. तर डाळिंब आणि द्राक्ष उत्पादकांचा असा एक समज आहे की रासायनिक फवारण्या मजबूत जोरदार केल्याशिवाय आमचं उत्पन्न चांगलं येत नाही. हे बरोबर आहे? हां, बरोबर आहे. तर असे ही सुद्धा लोक होते, पण भगवंत कृपेनं त्याने तो प्रयोग केला. जेव्हा 6 महिन्यापूर्वी मला हे भेटले, त्यानंतर त्यांनी ह्या बागेवर रासायनिक फवारण्या थांबवलेल्या आहेत. माऊली बरोबर आहे? हां, बरोबर. तर त्यांनी अन्नपूर्णा आणि भूसुधारक या प्लॉटला चालू केलं आहे. आता त्यांच्या तोंडातून ऐकूया आपण, जेव्हा त्यांनी नैसर्गिक पद्धतीनं डाळिंब चालू केलं तेव्हा त्यांचे अनुभव काय आले, आज हे त्यांच्या तोंडातून ऐकूया. नमस्कार माऊली. नमस्कार. आमच्या इथं दुमाळवाडी गावामध्ये संपूर्ण बाग डाळिंब होतं. बरं. पण एकही बाग राहिली नाही. एक ते मोजून 4 ते 5 शेतकरी राहिलेले. का बरं? तेल्या रोगामुळं. तेल्यामुळं? ते आवृतच नव्हतं. आणि म्हणजे तेल्या आजारावर, तेल्या ह्या रोगावर रासायनिक मध्ये औषधं नाही आहेत? भरपूर आहेत, पण काय फरकच पडत नाही त्याने. म्हणजे औषधं आणून मारले तरी फरक पडत नाही? उलटा वाढतोय तेल्या त्यानं औषधानं. ऐकलं का? तेल्यासाठी रासायनिक औषधं यांच्या गावातील अनेक लोकांनी वापरली. रोग म्हणजे तुम्हाला आवरला नाहीच, उलट वाढला, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. सांगा पुढं. नंतर मग ही भूसुधारक आणि अन्नपूर्णा फवारणी केल्यानंतर तेल्या पूर्ण आटोक्यात आला. गावली पण एक 3 ते 4 फळं. नाही, ह्या बागेला तेल्या आला होता. बर. पण एक 4 ते 5 फळं. बर. त्याच्या परत वाढला नाही, काही नाही. आणि एक जोडीदाराची बाग होती, ती संपूर्ण बाग गेली, संपूर्ण रासायनिकवर होती. बर. मग तुम्हाला जेव्हा तेल्या आलेला आहे असं आढळलं, त्यानंतर तुम्ही काय उपाययोजना केल्या? मी तुमचा व्हिडिओ बघितला. बरं. आणि त्याच्यानंतर मग मी औषधं मागवली. अन्नपूर्णा, भूसुधारक आणि अन्नपूर्णाचे 2 फवारे झाल्यानंतर आटोक्यात आलं. बरं. क्लिअर झालं ते. ऐकला शेतकरी मित्रांनो, डाळिंब उत्पादक जे माझे कष्टकरी शेतकरी आहेत त्या लोकांसाठी आज धुमाळ साहेबांचा हा अनुभव आज तुम्हा सगळ्यांसाठी. तेल्या ह्या बागेमध्ये आलेला होता, हे सुद्धा पहिल्यांदा रासायनिक पद्धतीनं शेती करत होते. यांच्या मित्राची बाग तेल्यामुळं संपूर्ण बाग गेलेली आहे. भरमसाठ खर्च करून रासायनिक औषधं मारली, तेल्या रोग आटोक्यात आला नाही. पण ह्या माऊलींनी तेल्या आल्यानंतर जरा देखील न डगमगता, आमचे काही व्हिडिओ बघितलेले होते, त्यांनी अन्नपूर्णाच्या 2 फवारण्या घेतल्या आणि जमिनीमध्ये भूसुधारक द्यायला चालू केलं. त्यांना आम्ही शेड्यूल पाठवलं होतं, त्या पद्धतीने यांनी शेड्यूल पाळलं. आणि आता यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलं आहे, अन्नपूर्णाच्या 2 फवारण्या आणि भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर तेल्या ह्या बागेतून संपूर्ण गेलेला आहे. परत तेल्याचा प्रादुर्भाव झाला माऊली? नाही, त्यानंतर नाही झालं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या वरच्या तुकड्यामध्ये पहिले डाळिंब होतं. बरं. पण ती रासायनिक असल्यामुळं एक सुद्धा फळ म्हणजे खोडही झाली, पाक डॅमेज, खराब झाली आणि तेल्यानं संपूर्ण ती बाग गेली. आणि ह्याच्यावरती खोडावरती होता, पण तरी तो इतका झटला नाही आपल्या अन्नपूर्णाच्या फवारण्या दिल्यामुळं. आटोक्यात आलं. तेल्या कुठल्याही रसायनानं कंट्रोल होत नाही आहे हे मला माहिती आहे, पण आज अनुभवी शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलंय. नैसर्गिक पारंपरिक पद्धतीमध्ये 0 केमिकल माऊली, कुठलंही विषारी औषध न मारता झाड पाल्याच्या साध्या अन्नपूर्णानं तेल्या गेलेला आहे. यांची बाग वाचलेली आहे. आज समोर आहे. एक तोडा झाला ना तुमचा? हा, एक तोडा झालेला आहे. बाग फळानं भरलेली आहे. त्यांचं काम सुरू आहे व्यवस्थित. शेतकरी आज माझा सुखी समाधानी आहे आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे. आज ह्या माणसांना कष्ट करून आर्थिक सगळ्या झळी सोसून जी बाग उभा केली आहे ती बाग वाया गेलेली नाही. दुसरी गंमत एक गोष्ट म्हणजे इकडे झालेली आहे. त्यांनी आत्ता मला सांगितलं, इकडे बघा, हे संपूर्ण पिवळं पडलेलं होतं झाड. तुमच्या दृष्टीने ह्याला काय झालं होतं?
संपूर्ण पिवळं पडलं होतं झाड. कशामुळं झालं होतं असं तुमचा अनुभव सांगतो? आता काय अंदाज सांगू शकत नाही, पण ज्या वेळेस आपण अन्नपूर्णाच्या फवारण्या मारल्यानंतर थोडा पानाचा शेड हळूहळू हिरवा झाला, बदलायला लागला. हे काय बदलायला लागला. अर्ध झाड संपूर्ण पिवळं पडलं होतं असं ते म्हणतायत. अन्नपूर्णाच्या फवारण्या हेच औषध, आमच्याकडे दुसरं औषधच नाही. आणि जमिनीत भूसुधारक हे पान ह्या झाडाला जीवदान मिळालेलं आहे. पुन्हा झाड हिरवं होत आहे, पुन्हा फुटवे येत आहेत. यांच्या अनुभवातून हे झाड गेलेलं होतं, जिवंत राहिलेलं आहे आणि हे झाड वाचलंय. आता पुन्हा फुटवे, पुन्हा पानं हिरवे दिसत आहेत. हळूहळू झाड हिरवं व्हायला लागले आणि छानपैकी फुटवे आलेले आहेत सगळ्याला. आणि आज रोजी हे झाड राहिलेच नसतं सर. आज झाड राहिलं नसतं, रासायनिक आउट झालं असतं. निसर्गाबरोबर काम करत असताना अशा पद्धतीचे चमत्कार असतात. आपण माऊली भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण या निसर्गामध्ये जसं तुम्हाला मला जगवण्याची ताकद आहे, तसं या आपल्या सुंदर शेतीला सुद्धा जगवण्याची ताकद आहे. आणि याचा अनुभव आज तुम्ही घेतला. तुम्ही मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करत असताना समाधानी आहात का? तुम्हाला मार्गदर्शन योग्यरित्या मिळतं? योग्य. ऑफिस मधून आमचे मॅडम अजित सर काही प्रॉब्लेम नाही, औषधाचा काही नाही, सगळे क्लिअर येतात. पोस्टाने येतात, काही अडचण नाही. तुम्हाला माहिती सगळी व्यवस्थित मिळते ना? मिळते. आता अजूनही काय तुमच्या मनामध्ये शंका आहेत का, की नैसर्गिक शेतीबद्दल अजून धाकधूक वाटते का? नाही, काही नाही, आपल्याला बिनधास्त. आता नाही कुणाचं ऐकू शकायचं. यांचा एक प्लॉट अंजिराचा पण आहे, तिथं पण करपा रोग आला होता. गावात सगळे प्लॉट गेले, तो वाचलाय अन्नपूर्णामुळे. तिथं त्यांना भूसुरा सोडता आलेलं नाहीये, ते त्यांनी मान्य केलं. आता भूसुरा सोडता येते. ह्या सुद्धा बागेमध्ये आता बघतो छोटी बाग आहे, खरं सुंदर बाग आहे. आंतरपीक घेतलेलं आहे आणि अतिशय चांगलं उत्पन्न मिळत आहेत. आणि मुख्यतः हा माणूस आता नैसर्गिक शेतीकडे वळला आणि त्यांचा हा विश्वास बसला. माझ्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, फळझाडवाल्यांना काय सांगायचं असेल तर तुम्ही जरा सांगा. तुमचं मार्गदर्शन सांगा, की डोकं शांत ठेवून कसं काम केलं पाहिजे. कॅमेऱ्याकडे बघून सांगा. आता सांगायची गोष्ट म्हणजे मिशन ऑर्गॅनिक शिवाय पर्याय नाही. आणि मी सुद्धा कटळलो, भरपूर जैविक औषधवाले आले गेले, किती काय झाले, पण विश्वासच बसत नव्हता. पण ज्यावेळेस ही मारायला सुरुवात केल्यानंतर म्हणजे पानाची टवटवीपणा, हिरवेपणा जबरदस्त आला असं. आणि फळांची चमक ही जबरदस्त होती. फळांच्या साईज मध्ये फरक आला, साईज बी वाढली गेली आणि चमक महत्वाची आहे की नाही, ती जबरदस्त वाढली. दुसऱ्या एक जोडीदाराचं होतं ते, त्याच्यापेक्षा माझा 20 रुपये ने जास्त माल गेला, चमक असल्यामुळं. ऐका असं आहे. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आता. हा, बिंदास. आणि ह्याला जवळजवळ आता बरेच दिवस झाला औषधच नाही आपण रासायनिक नाही मारलं. आपलं हेच मारतोय आपलं. बाकीचं लागत लागत नाही, काही नाही प्रॉब्लेम. तर शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की तुम्ही समाधानी आहात का, आणि तुमच्या भविष्यात तुमचे अजून काय काय गोष्टी करण्याचा तुमची इच्छा आहे? मी भरपूर समाधानी आहे. कारण हे इतके पैसे घातले का नाही, काय नाही, नुसते आजामत्या करायची बारी आली होती. शेतकऱ्याचा 7-12 निघायची बारी आली होती. इतकी बेकार. बरोबर. असं वाटतं शेती कुणासाठी करतोय? खरंय. दुसऱ्यासाठी शेती करायची आणि आपल्या कवडी माल असं त्याचं हे होत होतं. काय सुद्धा उपयोग नाही, इतके बेकार आहे ती. नुसतं राबायचं, काही नाही. पण आता वाटतंय 2 पैसे राहतील. आता आधार वाटतो. आता काय अडचण नाही. तुमचं उत्पादन खर्च रासायनिक तुलनेमध्ये कमी आलाय? कमी आहे. तेवढा खर्च होत नाही? नाही होत. अहो, रासायनिकला 4 दिवसाला फवारणी मारायची, 1,500-2 हजार एका फवारणीला असं आहे. आणि ती 4 दिवसाला 5 दिवस, रिझल्ट काय? झिरो, काय सुद्धा नाही. चला, छान, बरं वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला तुमची बाग बघून मला आधी समाधान झालं. खूप सुंदर रीतीनं ह्या फळांच्या धुमाळवाडीतले हे आमचे धुमाळसाहेब, मारुती धुमाळसाहेब काम करत आहेत. असे शेतकरी आपल्यासाठी दिशादर्शक आहेत आणि अशा शेतकऱ्यांच्याकडनं मित्रांनो तुम्ही आदर्श घेतला पाहिजे. आज सिनियर सिटीजन आहेत तरीसुद्धा ते काम करत आहेत. आज त्यांच्या वयोवृद्ध त्यांच्या आईसुद्धा शेतामध्ये काम करत आहे. मी बघतो आहे समोर, फार त्यांचं वय आहे आणि असं असूनसुद्धा ते त्यांच्या मुलाबरोबर काम करत आहेत. आणि हे मित्रांनो खूप सुखवाह आहे. आज यांचं संपूर्ण कुटुंब यांच्याबरोबर काम करतं आहे. आणि ह्या धुमाळवाडीच्या गावचं नाव, जे फळांचं गाव महाराष्ट्रातलं जे प्रसिद्ध आहे, तर असे हे प्रयोगशील शेतकरी ह्या गावाचं नाव उंचावत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. नमस्कार. Mm-hmm.